आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये 2 ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झालाय। मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये हा बिघाड झालाय। प्रभाग क्रमांक 24 मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मध्ये मतदानाला अद्यापही सुरुवात झालेली नाही। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने अद्याप मतदानाला सुरुवात झाली नसल्याची माहिती मिळतेय। अर्धा तास होऊन गेलाय। जर पाहिलं घड्याळ तर 8:15 वाजलेले आहेत, त्यामुळे पाऊण तास होऊन गेलेला आहे मतदान सुरू होऊन। आणि नाशिकमध्ये 2 ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने अजूनही मतदानाला सुरुवात झालेली नाही। प्रभाग क्रमांक 24 मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मध्ये मतदानाला अद्याप सुरुवात झालेली नाही। मतदारांचा उत्साह मोठा आहे। मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडत आहेत, पण अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदारांचा खोळंबा होताना दिसतो। प्रभाग क्रमांक 24 आणि प्रभाग क्रमांक 29 मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। शुभम, सध्या नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे सकाळपासून मतदारांचा मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे। मात्र अनेक ठिकाणी जे मशीन आहे त्या मशीनमध्ये बिघाड पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 29 आणि प्रभाग क्रमांक 24 मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याची माहिती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिली जाते। त्यामुळे जवळपास अर्धा तास उलटून त्या ठिकाणी गेलेला आहे। तरी देखील काही ठिकाणी मतदानाला ज्याची सुरुवात झाली नाहीये। मतदान केंद्राच्या बाहेर त्या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 24 मधल्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी बिघाड झाले होता। तर दुसऱ्या बाजूला नाशिकच्या सिडको भागातीलच प्रभाग क्रमांक 29 मध्ये जे खोली क्रमांक 2 आहे जनता विद्यालय, या ठिकाणी देखील ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। हा तांत्रिक कारण असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला मतदार त्या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहे। त्यांना त्या ठिकाणी बराच वेळ त्या ठिकाणी उभं राहून बरोबर आहे, मतदारांचा खोळंबा झालाय। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।